स्नेनियल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत आहेत त्यांच्यासाठी ही दुःखाची बाब आहे. दुःखाची बाब अशी की विद्यार्थी मित्रांनो, जे BEd आहेत किंवा मग इतर MCM असेल, MBA असेल, इंजिनिअरिंग असेल, या रजिस्ट्रेशनची जी डेट आहे विद्यार्थी मित्रांनो, ती जे डेट आहे BPEd असेल, MAd असेल, यांची डेट जी आहे रजिस्ट्रेशनची ती एक्सटेंड करण्यात आली आणि एकदा नाही तर विद्यार्थी मित्रांनो दोनदा करण्यात आलेली आहे, दोनदा. आणि आपली मात्र डेट जी आहे कृषी अभ्यासक्रमासाठी म्हणजे BSc ॲग्री जे विद्यार्थी करणार आहेत त्यांची डेट मात्र अजूनपर्यंत वाढवली जात नाही. याच्या मागची कारणं काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. आणि या आजच्या लोकसत्ता पेपरला ही बातमी आलेली आहे आणि या माध्यमातून आपल्याला काय वाटते, तुम्ही सुद्धा CET सेलला तुम्ही मेसेज करा, मेल करा, ज्या माध्यमातून आपल्याला ही दखल घेतली पाहिजे आणि आपली डेटसुद्धा वाढली पाहिजे. कारण काही डॉक्युमेंट अभावी, कागदपत्रांच्या अभावी आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश घेता येत नाही, रजिस्ट्रेशन करता येत नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्याला अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ही जी बातमी आलेली आहे, ही बातमी काय आहे, मुंबईतली बातमी आहे. CET सेल कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुदतवाढ नाही. मुंबई राज्यात सध्या वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ही प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र प्रवेश नियामक मंडळाच्या म्हणजे CET कक्ष अंतर्गत सुरू आहे. पुढे अपेक्षित प्रवेश न झाल्यामुळे यापूर्वी अपेक्षित प्रवेश लक्षात घ्या, हे शब्द महत्त्वाचा आहे, हा शब्द महत्त्वाचा आहे. अपेक्षित प्रवेश न झाल्यामुळे यापूर्वी अभियांत्रिकी, नर्सिंग, फार्मसी आणि BEd, BPEd, MAd हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे, या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली. कशामुळे? अपेक्षित प्रवेश न झाल्यामुळे. मात्र मागणी करूनही कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली नाही. या कृषी अभ्यासक्रमाविषयी दुजाभाव केला जात असल्याची टीका विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे. बघा, विद्यार्थी व पालकांकडून दुजाभाव केला जात आहे असं त्यांना वाटते की CET सेल आपल्यासोबत दुजाभाव करत आहे. असं कोणाला वाटते की कृषी विभागात जे काही कृषी डिग्रीसाठी विद्यार्थी काय करत आहे, रजिस्ट्रेशन करणार आहेत, त्यांची डेट मात्र वाढवलेली नाही. मुदतवाढीसंदर्भात CET कक्षाकडे अनेकदा विचारणा करण्यात आली, पण समाधानकारक CET काही उत्तर देत नाही. बघा, CET कक्षामध्ये अभियांत्रिकी शाखेचे वर्चस्व असल्यामुळे अन्य शाखासोबत दुजाभाव केला जात आहे अशी टीका एका खाजगी महाविद्यालयाच्या प्राचार्याने केली. आणि हे 100% बरोबर आहे. याच्या मागची कारणं मी तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण सर्वात जास्त इंजिनिअरिंग कॉलेजचा कचरा झालेला आहे, फार्मसी कॉलेजचा कचरा झालेला आहे. जिकडे तिकडे कॉलेजला मान्यता मिळून कॉलेज निर्माण झालेले आहेत आणि ही कॉलेजेस सर्व राजकीय लोकांची असल्यामुळे ही जी डेट आहेत याची जागा पूर्ण भरल्या जात नाही. अपेक्षित जे काही व्यावसायिक कोर्स आहेत त्याचे जे काही प्रवेश प्रक्रिया आहे आणि प्रवेशासाठी जे इंटेक आहेत तेवढे जर फॉर्म आले नाहीत तर या जागा खाली राहतील. म्हणून त्यांना जे काही स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळणारे पैसे आहेत त्यामुळे त्यांची नुकसान होऊ शकते. ते डेट मात्र दोनदा वाढवण्यात आलेले आहे. परंतु ज्या कृषी विभागात जे काही आपली डिग्री आहे कृषी अभ्यास म्हणजे BSc कृषी, याचा मात्र कचरा झालेला नाही आहे. ती चांगली डिग्री आहे, याकडे विद्यार्थी वळत नाहीत आणि कट ऑफसुद्धा जास्त लागेल या बेतानं कदाचित होऊ शकते की यांची डेट मात्र एक्सटेंड केली जात नाही आहे. वारंवार विचारणा करत आहेत विद्यार्थी पालक, परंतु त्या ठिकाणी उत्तर CET सेलकडून दिलं जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्या BSc कृषी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे, त्यांचं स्वप्न असणाऱ्यांवरती अन्याय आहे. विद्यार्थी मित्रांनो, याकरता आपल्याला एक CET सेलला पुन्हा निवेदनं ट्विट करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. ही बातमी तुम्हाला स्नेनियल स्टार्ट ऑफ टीचिंग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरती जॉईन व्हा. इतर जे काही माहिती असेल वसतिगृहासंदर्भात, हॉस्टेल प्रवेश आणि इतर ॲडमिशनच्या संदर्भानं ह्या सर्व माहिती आपल्याला या चॅनलवरती मिळत राहील. धन्यवाद.